3 पावलात वरती गेली. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तू ते सह्याद्री कधीच नाराज करत नाही. देशातील सर्वात उंच डोंगर म्हटलं की सर्वांच्या डोक्यामध्ये येतो माउंट एव्हरेस्ट. पण महाराष्ट्रातील सर्वात उंच टेकडी कोणती, तर चला जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कोणत्या गड किल्ल्यावर नसून याच सह्याद्री पर्वत रांगेमधील सर्वात उंच टेकडी कळसुबाई या ठिकाणी दर्शनासाठी व ट्रेकिंगसाठी आलेलो आहोत. तर चला सुरू करूयात. कळसुबाई शिखराच्या खाली पायथल असलेल्या बारे गावामध्ये इथून चहा पिऊन आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करायची. सकाळचे पहाटे 4 वाजलेले पण आपल्यापाशी लाईट नाही ट्रेकिंगसाठी. लाईट ट्रिपल लेअर. तर चला चहा पिऊन सुरू करूया. आता शिकता आम्ही 500 मीटर पण वर नाही आलो तर आमचे भाऊ बहीण सगळे कटाळले. काय बोला ह्यांना काही. हनुमंतराय काय करतात थांबायला. विजय घ्या. आज आपल्या ब्लॉग मध्ये सोबत आपल्या अध्यक्ष बॅक झालेले आहेत. ते आपले अध्यक्ष ट्रिपॉड येऊनच टेकत चाललेत वर. आणि मेहुणे भाऊ कुठे गेले. मंदिरावर अजून बसायचं ना 10 वेळा. अजून 10 वेळा बसायचं ना. हे आमचे मेहुणे भाऊ सगळ्यांच्या पुढे येऊन बसले. ट्रॅकला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अगोदर बारी या गावात यावं लागेल. तुम्हाला जर सूर्योदय पाहायचा असेल तर तुम्ही पहाटे 3 वाजता बारी या गावात आले पाहिजे. त्या ठिकाणून तुम्ही ट्रॅक चालू केल्याच्या नंतर तुम्हाला सुंदर असा सूर्योदय पाहायला मिळेल. आम्ही तसं तर 4 वाजता त्या बारी गावामध्ये आलो होतो, तरी आम्हाला थोडंसं मिस झालं कारण की आम्ही थोडं उठत बसत आल्यामुळं.
तरी आपण आलेलो खाली आता उतरून सगळे नाही काय कुठून आपण आलो तीच काळ नाही कुठून येतात तिथं आपण पाहू शकतो भाताची शेती जे आपण पूर्ण भारतामध्ये बघतो ना ते सगळं आपल्याला सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी पूर्ण सह्याद्री सैर केली पाहिजे. तर आलेलो आहेत मंदिराच्या शिखराच्या खाली. ते मंदिरात छोटं मंदिर आहे त्याने संध्याकाळ रात्री अंधार होता त्यामुळे आम्हाला काही दिसलं नाही. आता आम्ही जाणार आहोत. हे म्हणजे कळसुबाई ना ही इंदोरे गाव आहे म्हणजे इथे ते इंदोरे गावामध्ये ती असं राहणं असायची आणि मग अनेक लोक तिथे म्हणजे कुटुंब होतं असं सेने म्हणून आडनावाचं सेने म्हणून कुटुंब होतं. तर तो गाई चारण्यासाठी जंगलात रोज जात असे. जायचं असं रोज चालू असं तर त्याला दिसतं आवाज यायचा रात्रीच्या वेळेस घरी निघायच्या वेळेस येऊ का असं. असे बरेचसे महिना गेला. मग त्याची थोडी तब्येत घालवल्यानंतर मग घरच्यांनी विचारलं का बाळा तुला काय होतं म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं का मला रात्रीच्या निघच्या वेळेस तू घरी येऊ का असा आवाज येतो. मग त्याचे आईवडील बोलले का तू ये बोल. तर येता असं संध्याकाळच्या वेळेस अशी सुंदर छोटीशी मुलगी त्याच्यासमोर प्रगट झाली. मग त्यांनी धावत मला तुझ्या घरी यायचं. त्यांची परिस्थिती घरी असल्यामुळे म्हणजे अन्न पण नव्हतं त्यांच्या घरी. तर त्या टायमाला मग असं घरी नेल्याच्या नंतर मला जेवायला दे बोललं असं. तर मग म्हणे जा मला जेवायला दे. तर घरात त्यांचं काहीच नव्हतं. तर त्या टायमाला असे मातीचे मत्तंड बनवले असतात नाही का भात ठेवण्यासाठी ते पण रिकामे होते. मग त्यावेळेस त्याने सांगितलं का जा मला जेवायला. ते बघा हाय म्हणतात. मग त्याच्यावर ते गेले तर त्याचं सगळं धान्य भरलेले होते. मग त्याने ते कांडायचं त्या टायमाला कांडायचं मग ते जेवण दिलं. पण मग तिने सांगितले की माझ्या 3 अटी माझं लग्न करायचं नाही मला कर्कटे उचलायला सांगायचं नाही आणि माझं लग्न करायचं नाही आणि मला कळशी नावाने हक मारेल. मग असं करता ते लॅन्स मोठी झाल्याच्या नंतर तिला पाहुणे बघायला आले. त्याचे चुलते बोलता कळशी भांडे उचल. मग तिला राग येतो. मग ती भांडे असं उचलून फेकून देते. मग फेकल्यावर विजांचा कडकडाचा आवाज येतो. मग ती अशी पळत इंदोरे गाव आहे ना इथे पाठीमागून नाशिक जिल्ह्यामध्ये हे बारी गाव हे अकोले तालुक्यातले आणि ते नाशिक जिल्ह्यातले. ती पळत इथं गेली म्हणून हे पायथ्याशी मंदिर आहे. इथं पण देवी बसलेली इथून 3 पावलात वरती गेलेली. असं म्हणजे दंतकथा पूर्वी कितीक वर्षापासून ही कथा आहे. असं म्हणजे आमच्या आजोबा वडील असं सांगतात बघ म्हणून आम्हाला तुम्हाला सांगतो मी माहिती असे. धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही. येऊत का? हो चालेल. मित्रांनो तुम्ही कळसुबाई ट्रेकिंगसाठी मुक्कामाच्या हिशोबाने येत असाल तर तुम्हाला या ताईंपाशी राहण्याची व खाण्याची उत्तम अशी सोय होईल. या ताईंना कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधा. वाव काय म्हणतात माहिती का तुती आणि तुती खाऊन लागली पाहिजे रावला मुती. अध्यक्ष ते सह्याद्री कधीच नाराज करत नाही. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इतिहासाने व ॲडव्हेंचरने भरलेल्या भन्नाट सह्याद्रीमध्ये. तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय.